आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मंत्री भरत गोगावलेंकडून रायगड जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ध्वजारोहण, तर गोगावले ग्रामपंचायतीच्याच लेव्हलचे राऊतांचा टोला। भरत गोगावलेंना अजून 4 वर्ष पालकमंत्रीपदासाठी वाट पाहावी लागेल। 4 वर्षांनी पालकमंत्री सोडा, गोगावले आमदार होतील की नाही याची चिंता असेल, रोहित पवारांचा टोला। कोणी कुठे ध्वजारोहण करावा हा त्यांचा निर्णय, सरपंचाच्या निमंत्रणाला मान देऊन गोगावले गेले असतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तुम्ही काही काम करत नाही म्हणून मीच करतोय, बीडमध्ये अजितदादांनी योगेश क्षीरसागर यांना झापलं। गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण, जळगावकडेही लक्ष द्या, मतदारसंघाला विसरू नका, पालकमंत्रीपदावरून भुजबळांचा महाजनांना टोला। भाजपचा व्हायरस अजितदादांचा आणि शिंदेंच्या पक्षाला फोडतोय, कोकणातील नेत्यांना अजितदादांचा पक्ष हायजॅक केला, रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका। रोहित पवार बालिश, त्यांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही, रोहित पवारांनी आपल्या पक्षातील कुरघोडी बघाव्यात, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। नांदेड दौऱ्यावर असताना जरांगे पाटलांची तब्येत बिघडलेली, नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात जरांगेंवर डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार। जालना मुंबईसह कुठेही आंदोलन कर, तुला कोण आडवं येतंय, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा।